सोलापुरात अनेक खाद्यपदार्थांचा जन्म झाला. त्यापैकी एक म्हणजे पावचटणी. या पावचटणीने सोलापूरच्या सीमा ओलांडत देशभर आपली ओळख निर्माण केली आहे. वेगवेगळ्या स्वरूपात मिळणाऱ्या या पावचटणीला खवय्यांची दाद मिळते. सोलापूर शहरातील भांडी गल्ली येथे आहे एस. कुमार पावचटणी सेंटर. गेल्या 48 वर्षापासून वेगवेगळ्या खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जात आहे. एस. कुमार बुरांडे यांनी खवय्यांची चव ओळखून पावचटणीला तडका देण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. या पावचटणी संदर्भात अधिक माहिती महेश बुरांडे यांनी लोकॅलिटीशी बोलताना दिली आहे. सोलापूर शहरात भांडे गल्लीमध्ये आमची एक ब्रँच आहे. इथं दुसरी गोल तालीमजवळ आहे आणि तिसरी सराफ बाजारात आहे. आमच्या इथं स्पेशल म्हटलं तर पावचटणी आहे. पावचटणी, दहीवडा, सुशिला, भेळ, कचोरी, ब्रेड चटणी, चिवडा, शेव हे कॉम्बिनेशन आहे. शेंगा डाळीची चटणी असते. चिवडा, शेव, ब्रेड 20 रुपयाला प्लेट आहे. पाव चटणी. सुशिला मिक्स भेळ 20 रुपयाला आहे पाव. परत दहीवडा 35 रुपयाला आहे. हातपापडी मिळते ती 25 रुपयाला आहे. शाबू खिचडी, शाबूवडा, शेंगा लाडू, जामून. आता हे 48 वर्ष झालं जाऊ. ग्राहकांचा रिस्पॉन्स चांगलाच आहे. ग्राहकांच्या प्रेमाखातरच म्हणजे एवढं व्यवस्थित सुरू आहे. एका पावचटणीची प्लेटची किंमत 20 रुपये इतकी आहे. चवदार आणि पोटभर पावचटणी खाण्यासाठी इथे नेहमीच गर्दी असते. या ठिकाणी दररोज पावचटणीचे 300 ते 400 प्लेटची विक्री होत आहे. त्यातूनच बुरांडे बंधू हे दिवसाला 5000 ते 6000 रुपयांची कमाई करत आहे. उत्तम क्वालिटीची असलेली चवदार पावचटणी खाण्यासाठी नेहमीच या ठिकाणी गर्दी असते. तुम्हालाही ही चव चखायची असेल तर तुम्हीसुद्धा नक्की या ठिकाणी जाऊ शकता. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.